पुण्यातल्या जेलरोड भागात जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच हिंदू युवा सेनेच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला आहे। रस्त्यावरच कार्यालय उभारल्याने प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विनंती देखील केली, मात्र जेलरोडवरील फळ विक्रेते वगळता जेलरोडला 2 दिवसात अतिक्रमण मुक्त करा, अन्यथा जेलरोड येथेच पक्के बांधकाम करून कार्यालय उभारण्यात येईल असा इशारा हिंदू युवा सेनेच्या अमोल सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। पाचकंदील भागातील मार्केट जमीन दोस्त केल्याने त्या भागातील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा म्हणून जेल रोड येथील जागा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती, मात्र त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांसह संघटनांनी अतिक्रमण करत कार्यालयात थाटल्याने त्या अतिक्रमणाला हिंदू युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत थेट रस्त्यावरच हिंदू युवा सेनेच्या कार्यालयाची स्थापना केली आहे। 2 दिवसात जेलरोड अतिक्रमण मुक्त करा, अन्यथा रस्त्यावरच पक्के बांधकाम करून कार्यालय उभारण्यात येईल असा इशारा हिंदू युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा हिंदू युवा सेनेचे विक्की परदेशी, अमोल सूर्यवंशी, नगरसेवक रोहित चांदोडे, नगरसेवक जयेश वावदे, दिनेश बागुल, मयूर शार्दूल, संतोष परदेशी, मोहन टकले, किरण अहिरे, भटू गवते, टिंकू बडगुजर, कैलास कासार, योगेश कोठावदे, सिद्धार्थ साळवे, सार्थक पाटील, विजय जाधव, प्रितेश अग्रवाल यांच्यासह हिंदू युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज हिंदू युवा सेनेच्या वतीने जेल रोड जेल समोर धुळे शहरातील प्रत्येक घटकासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज इथं कार्यालयाची स्थापना झालेली। मुळात या प्रतिकात्मक कार्यालयाची स्थापना करण्याचं कारण म्हणजे आज शहरामध्ये जागोजागी काही संघटनांचे पक्षांचे कार्यालय रासरोसपणे बांधणं, कॉन्क्रीट काम करणं, कॉन्क्रीट कार्यालय बांधणं असे प्रकार अतिक्रमणाचे चालू आहे। म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक कार्यालय सुरू केलं आहे। मुळात ही जागा मार्केटचे जे फ्रूट व्यापारी आहेत त्यांच्यासाठी पालिकेने अलाव केली आहे की इथं फक्त फ्रूट मार्केट जोवर तयार होत नाही तोवर त्यांना इथं गोडाऊन म्हणून अलाव केली, पण त्याचा गैरफायदा घेत काही संघटना काही पक्ष हे त्यांनी त्यांचं अतिक्रमण करून कार्यालय स्थापन केले। ही दिशा योग्य नाही। यापुढे भविष्यात या गोष्टीचा सगळ्याच घटकांना त्रास होणार आहे। म्हणून हे आम्ही आज प्रतिकात्मक कार्यालय स्थापन केलं आहे आणि जोवर हे सर्व काही निघत नाही तोवर हे कार्यालय इथंच राहणार आहे। 2 दिवसाची आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, आयुक्तांना मुदत दिलेली आहे। जर यांनी 2 दिवसात चालू नाही केलं काम तर आम्ही इथं पत्रे कोबा करणं, पूर्ण RCC बांधकाम सुरू करणार आहोत। याची प्रशासनाने दखल घ्यायची आणि पुढे जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची।